छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने रूट मार्च सुरू केला आहे। वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या वतीने पदमपुरा, कोकणवाडी, उस्मानपुरा आणि फुलेनगरमध्ये पोलिसांनी पथसंचलन केले। यावेळी सीआरपीएफच्या तुकडीने लाठीचार्जचे प्रात्यक्षिकही सादर केले। निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतर्कता ठेवण्यात येत आहे, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजीनगर शहर पोलिसांनी रूट मार्च सुरू केलेला आहे। माननीय सीपी साहेबांच्या आदेशानुसार हे रूट मार्च सुरू आहेत। वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रोज हा रूट मार्च सुरू आहे। आज रोजी पोलीस स्टेशन उस्मानपुरा आणि पोलीस स्टेशन वेदांतनगरच्या हद्दीमध्ये हा रूट मार्च सुरू आहे। रूट मार्च मध्ये पोलीस स्टेशनचे अंमलदार अधिकारी तसेच RCP 1, RCP 2 आणि किवाडीचा सुद्धा समावेश आहे। संभाजीनगर शहर पोलीस होणाऱ्या निवडणुकीसाठी कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीने तयार आहे। नागरिकांना सुरक्षेचं वातावरण आम्ही तयार करत आहोत। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।